नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएच न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की बीड जिल्ह्यातल्या परळी या भागामध्ये शिवराज दिवटे या तरुणाला जवळपास 15 ते 20 तरुणांनी बेदमपणे मारहाण केली, गंभीरपणे त्या ठिकाणी जखमी केलं आणि अत्यंत निर्दयीपणे ही घटना घडलेली आहे. संतोष देशमुख यांची हत्या करताना ज्या पद्धतीनं त्या गुंडांनी आणि त्या गुन्हेगारांनी मारहाण केली होती त्याच पद्धतीची मारहाण या ठिकाणी शिवराज दिवटे याला करण्यात आलेली आहे. हे मी आवर्जून यापूर्वी सुद्धा आपल्याला सांगितलं होतं की बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे अजितदादा पवार आहेत, जे की राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा आहेत. बीड जिल्ह्यातल्या या ज्या घटना घडलेल्या आहेत, मारामारीच्या घटना असतील, खंडणी मागणीच्या असतील, अपहरण करण्याच्या असतील, यामध्ये जे आरोपी येत आहेत हे आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट याच पक्षाचे आहेत, हे मी आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगतोय. आणि त्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी एंट्री घेतली, त्या ठिकाणी बैठक घेतली आणि ही बैठक घेत असताना त्यांनी परळी या ठिकाणी जाऊन महादेवाचं दर्शन सुद्धा त्या ठिकाणी घेतलं. परंतु हे जात असताना अजितदादा पवार हे बीड जिल्ह्यात आलेले आहेत, पालकमंत्री म्हणून आलेले आहेत. पहिली बैठक ते त्या ठिकाणी घेत आहेत आणि दर्शनासाठी ते परळी या ठिकाणी जात आहेत. परळी येथे परळी वैजनाथाचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे, पूजाही त्या ठिकाणी केलेली आहे. परंतु या दरम्यान अंबाजोगाई हे तालुका लागतो आणि या अंबाजोगाईच्या एका रुग्णालयामध्ये शिवराज दिवटे याच्यावरती उपचार सुरू आहेत. शिवराज दिवटे हा अत्यंत गंभीरपणे जखमी झालेला आहे. याचे व्हिडिओ, त्याला मारहाण करण्याचे व्हिडिओ हे व्हायरल सोशल मीडियावर झालेले, माध्यमांवर त्याच्या बातम्या झळकतात आणि पुन्हा एकदा संतोष देशमुख पार्ट 2 करू म्हणून अशी धमकी त्याला दिली गेलेली आहे. आणि अशा स्थितीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार हे परळीला आले असताना अंबाजोगाई मार्गे जात असताना सुद्धा त्यांनी शिवराज दिवटे यांची भेट घेतलेली नाही, त्याची पाहणी केलेली नाही किंवा त्याची चौकशी सुद्धा केलेली नाहीये. आणि यामुळं मराठा समाजामध्ये तीव्र संताप आणि तीव्र रोष हा अजितदादा पवार यांच्या विरोधात निर्माण झालेला आहे. वास्तविक पाहता अजित पवार हे बीडला आल्यानंतर मराठा समाजाच्या तरुणांनी त्यांना घेराव घातला, त्या ठिकाणी राडा केला. अजितदादा पवार आम्हाला न्याय द्या अशा पद्धतीची मागणी त्यांनी केली. यावेळी अजित पवार यांनी त्या मराठा स्वयंसेवक असतील किंवा सेवक असतील, मराठा समाज बांधव असतील, यांच्या समोर जाऊन चर्चा केली. एसपींना आदेश दिले की तुम्ही तात्काळ कारवाई करा, आरोपींना अटक करा, इथपर्यंत ठीक आहे. परंतु या ठिकाणी मराठा समाजाचा जो रोष होता की बीड जिल्ह्यातली गुंडगिरी तुम्ही थांबवा, बीड जिल्ह्यातल्या गुंडगिरीला आळा घाला, कारण हे तुमच्याच पक्षाचे आहेत, हे लोकांना अजितदादा पवार यांना सांगायचं होतं. आणि त्यानंतर अजित पवार हे मात्र अंबाजोगाई या ठिकाणी शिवराज दिवटे यांना भेटायला गेले नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या अनेक आंदोलकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या की मराठा समाज हा फक्त अजित पवार यांना निवडणुकीसाठी लागतोय, मतांसाठी लागतोय, सत्तेत येण्यासाठी लागतोय, पण त्यांच्यावर ज्यावेळेस अन्याय होतो त्यावेळेस मात्र अजित पवार हे पुढे येत नाहीयेत, मदत करत नाहीयेत, त्याच्या भेटीला सुद्धा जात नाहीयेत. इथं त्यांच्या संवेदना मेल्यात की काय असा प्रश्न या ठिकाणी मराठा सेवकांनी उपस्थित केलाय. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना सुद्धा पंतप्रधानांनी ज्यावेळेस विचारलं होतं की तुम्ही या घटनेविषयी अजितदादा पवार यांना भेटणार का, त्यांना बोलणार का, कारण ते बीड जिल्ह्यात येत आहेत, त्यावेळेस संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलं होतं त्यांना मला भेटायची गरज काय, ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, त्यांना ही घटना माहिती आहे, त्यांना जर यावर काही करायचं असेल तर ते स्वतः माहिती घेतील, त्यावर ते ऍक्शन घेतील. परंतु त्यांना फक्त समाजाचा निवडणुकीसाठीच वापर करायचा आहे आणि निवडणुकीपुरताच त्यांना समाज लागतो, त्यामुळे मी त्यांना भेटणार नाही, मी त्यांना बोलणार नाही, असं स्पष्टपणे जरांगे पाटलांनी सांगितलं होतं. मित्रांनो, अजितदादा पवारांनी ती भेट दिलीच नाही. परंतु या बीड जिल्ह्यातल्या वाढलेल्या गुंडगिरीला जे कोणी पोचतंय, जे कोणी खतपाणी घालतंय, हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचेच नेते आहेत, त्यांचेच कार्यकर्ते आहेत. कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांच्यासोबत 7-8 जे आरोपी आहेत हे सगळे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. धनंजय मुंडे हे मंत्री असताना त्यांना राजीनामा जो द्यावा लागला तो याच घटनेमुळे द्यावा लागलेला आहे. मला काही प्रेक्षक म्हणतात की ही घटना सांगत असताना तुम्ही धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असं का सांगता. मित्रांनो, धनंजय मुंडे यांचा मुळात राजीनामाच या घटनेमुळे झालेला आहे. कारण या घटनेतला वाल्मिक कराड हा जो मुख्य आरोपी आहे तो धनंजय मुंडे यांचा राईट हँड आहे, अत्यंत निकटवर्ती आहे आणि त्यामुळं त्यांचा राजीनामा घेतलाय असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना सांगितलेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्या आणि त्यामुळे ही गोष्ट पुन्हा पुन्हा अधोरेखित करावी लागते. दुसरा भाग असा की काल जे काही शिवराज दिवटेला मारहाण झालेली आहे, यामध्ये जे मारहाण करणारे कार्यकर्ते आहेत
हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी संलग्न असलेल्या आरोपींचेच भाऊ आहेत, कुणी नातेवाईक आहेत, कुणी मित्रपरिवार आहे, हेही मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय। आणि विशेष म्हणजे आता परळीतल्या 2 गँगवर मोक्का लागलेला आहे। वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहकार्यानं मोक्का लागून ते जेलमध्ये, पण त्यासोबत गोट्या गीते गँग जी आहे, ज्ञानदेव गीते म्हणजेच गोट्या गीते यांच्या गँगवर सुद्धा 7 जणांवर मोक्का लागलेला आहे। आणि आता मोक्का लागण्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचेच कार्यकर्ते आहेत। आणि त्यामुळे बीड जिल्ह्यातली गुंडगिरी जी आहे याविषयी माध्यमांनी अजितदादा पवारांना अनेक प्रश्न उपस्थित केले, पण त्यांनी गोल गोल उत्तर दिले की जिल्ह्यात कुणी असं करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करा, कोणी दहशत निर्माण करत असेल तर त्याला जेलमध्ये पाठवा। या पद्धतीच्या त्यांनी या ठिकाणी आदेश हे पोलीस अधीक्षक यांना दिलेले आहेत, हे आपण पाहिलं। परंतु त्यानंतर गेवराई या ठिकाणी अजितदादा पवार यांचा एक कार्यक्रम झाला आणि गेवराईमध्ये कार्यक्रम होत असताना अजितदादा पवारांनी त्या ठिकाणी रोखठोकपणे आपलं भाषण केलेलं आहे। मी अधोरेखित यासाठी करतोय की अजित पवार हे कोणतीही भाषा बोलताना किंवा कुणालाही बोलताना रोखठोकपणे बोलतात, कारण त्या पद्धतीचं त्यांचं काम आहे। पहाटे उठून दिवसभर काम करणारे म्हणून मंत्री म्हणून अजित पवार यांचं नाव महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं, परंतु ते बोलताना तो स्पष्टपणे बोलतात, स्पष्ट वक्ते आहेत, रोखठोकपणे बोलतात, असंही अजित पवारांची ख्याती आहे। अनेक भाषणांमध्ये ते धमक्या सुद्धा देतात, मी ज्याला निवडून आणायचं त्याला आणू शकतो, ज्याला पाडायचं म्हणलं त्याला मी पाडू शकतो, सत्तेत यायचं म्हणलं तर मी येऊ शकतो, सत्ता घालवायची म्हणलं तरी मी घालू शकतो, अशा पद्धतीने ते रोखठोकपणे बोलतात। कधीही कागदाचा वापर करत नाहीत, स्क्रिप्टचा वापर करत नाहीत। परंतु गेवराई या ठिकाणी झालेल्या सभेमध्ये अजित पवार हे ज्यावेळेस बोलत होते त्यावेळेस अनेक विषयावर बोलताना त्यांनी रोखठोकपणे भाषण केलं, वरती पाहून त्यांनी भाषण केलं। परंतु ज्यावेळेस बीडच्या गुंडगिरीचा विषय आला किंवा शिवराज दिवटेच्या मारहाणीचं प्रकरण आलं त्यावेळेस बोलताना मात्र अजितदादा पवार यांनी खाली बघून स्क्रिप्ट वाचून बीड जिल्ह्यातल्या या गुंडागर्दीबद्दल आपलं मत व्यक्त केलं। अजितदादा पवार हे कधी स्क्रिप्ट वाचून भाषण करत नाहीत, परंतु आता महायुतीसोबत आल्यानंतर एकनाथराव शिंदे जसं स्क्रिप्ट वाचून काही गोष्टी बोलतायत, अगदी तसंच अजितदादा पवार हे सुद्धा स्क्रिप्ट वाचूनच बोलतायत, हे आता लक्षात यायला लागलेलं आहे। ही स्क्रिप्ट नेमकं अजितदादांना देतंय कोण किंवा ही स्क्रिप्ट अजित पवारांना नेमकी दिली कोणी, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतोय। माझ्या बाजूच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की अजितदादा पवार हे बीड जिल्ह्याच्या गुंडागर्दीबद्दल बोलताना खाली पाहतायत, स्क्रिप्ट वाचतायत आणि स्क्रिप्ट वाचून एक एक शब्द ते बोलतायत। परंतु हे बीड जिल्ह्याच्या गुंडगिरीचं प्रकरण संपल्यानंतर मात्र पुन्हा एकदा अजितदादांनी वरती पाहिलं आणि पुन्हा आपलं भाषण सुरू केलं। म्हणजेच अजित पवार यांना दिलेली ही स्क्रिप्ट नेमकी कोणी दिली? की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दिली की बीड जिल्ह्यातल्या काही नेत्यांनी अजित पवारांना हेच बोला किंवा अशाच पद्धतीचे शब्द वापरा असं काही स्क्रिप्ट लिहून दिलंय का? किंवा अजितदादा पवार यांचे पीए असतील किंवा त्यांचा जो काही कार्यक्रम सांभाळणारे असतील यांनी ती स्क्रिप्ट दिली आहे का? असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत। पण प्रश्न असा आहे की बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना, राज्याचे उपमुख्यमंत्री असताना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना अजितदादा पवार यांना आपल्या या जिल्ह्यातल्या गुंडगिरीविषयी बोलताना स्क्रिप्ट घेण्याची गरज का पडली? म्हणजे त्याचा अर्थ असा की ही स्क्रिप्ट देणारे बीड जिल्ह्यामध्ये वेगळं राजकीय खेळ त्या ठिकाणी खेळतायत का असं सुद्धा वाटतंय। काही या मराठा विरुद्ध ओबीसी किंवा जाती धर्माचा तेढ निर्माण करणं किंवा गुंडगिरी आणि दहशत निर्माण करून राजकीय फायदा उचलणं यासाठी वेगळ्या पद्धतीनं चाली बीड जिल्ह्यामध्ये खेळल्या जात आहेत का? आणि त्यामध्ये अजित पवारांनी अधिकचं काही बोलू नये यासाठी स्क्रिप्टमध्ये दिलं तेवढंच बोलावं असा कोणी प्रयत्न करतंय का, हे यावरून स्पष्ट होतंय। अजितदादा पवार स्क्रिप्ट वाचून कसे बोलत होते आणि काय बोलत होते पहा। बीड जिल्हा सामाजिक एकात्मतेच्या आणि विविधतेच्या ऐक्याचा एक उत्तम प्रकारचा नमुना आहे। येथील जनता कष्टाळू आहे, शांतताप्रिय आहे, मात्र गेल्या काही दिवसापासून काही समाज विघातक प्रवृत्ती समाजामध्ये जाणीवपूर्वक फूट पाडण्याचा प्रयत्न करतात। या निमित्तानं मला गेवराईकरांना, माझ्या बीड जिल्ह्याला स्पष्टपणे सांगायचं आहे, कोणालाही बीड जिल्ह्याची चुकीची ओळख निर्माण करू दिली जाणार नाही। जर कोणी तसा प्रयत्न केला तर आपण सर्वजण एकजुटीनं त्याला विरोध केला पाहिजे। जात, धर्म, भाषा, प्रांत अशा कारणावरून समाजामध्ये दरी निर्माण करण्याचा कोणताही प्रयत्न आपण यशस्वी होऊ द्यायचा नाही। बीड जिल्ह्याने कायम सामाजिक ऐक्य टिकवलेलं पाहिजे आणि सर्वसमावेशक विकासाच्या मार्गावर आपल्याला सगळ्यांना पुढे जायचंय, हीच आपली सामूहिक भावना आहे।
आज कुठल्या ना कुठल्या घटना घडल्या तर त्याला जातीयतेचा रंग देण्याचा प्रयत्न केला जातो. जे अतिशय चुकीच्या पद्धतीनं वागणारी माणसं आहेत, विकृत लोक आहेत, त्यांना जात नसते, ते त्यांचा विचार करत असतात. सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी माता भगिनी तरुण यांनी काळजी घेण्याचं काम आम्ही पहिल्यापासून करतोय. सर्व धर्म समभाव आणि सामाजिक न्याय हेच आमचं महायुतीचं धोरण आहे. नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावर चालणारे आम्ही लोक आहोत. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रत्येक समाजाला न्याय मिळावा, सर्व जाती धर्माच्या लोकांना समान संधी मिळाव्यात अशी कायम भूमिका घेतलेली आहे. या निमित्तानं मला एक सांगायचं आहे की धर्माधर्मात समाजात जाती जातीमध्ये कोणी भेद करण्याचा प्रयत्न करत असेल, आपल्या बीड जिल्ह्याचा सामाजिक सलोखा शांतता बिघडवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर अशा विघातक शक्तींची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही. हेही या सभेच्या निमित्तानं मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो, बीडलाही सांगू इच्छितो. मित्रांनो, आपण पाहिलं की अजितदादा हे स्क्रिप्ट वाचून बोलतायत आणि या घटनेमध्ये कुणालाही मी सोडणार नाही. जे गुंडगिरी करतायत, दहशत करतायत, जातीवाद माजवतायत, जातीच्या आडून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना आम्ही कधीही खतपाणी घालणार नाही. त्यांना आम्ही त्या ठिकाणी अडवणार, थोपवणार, त्यांच्यावर कारवाई करणार वगैरे वगैरे भाषा अजितदादा पवारांनी या ठिकाणी वापरलेली आहे. निश्चितपणे त्यांची ती भूमिका असणे गरजेचे आहे. परंतु स्क्रिप्ट वाचून का, हा माझा प्रश्न आहे. आणि ही स्क्रिप्ट नेमकी दिली कोणी? ही स्क्रिप्ट देणारा बीड जिल्ह्यात राजकीय डाव वेगळ्या पद्धतीने खेळतोय का, हा प्रश्न माझा महत्वाचा आहे. तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या. कारण जे अजितदादा रोखोक बोलतात ते स्क्रिप्ट घेऊन का बोलले? ही स्क्रिप्ट नेमकं देतंय कोण, हा माझा प्रश्न आहे. याविषयी आपलं मत तात्काळ द्या. कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण देशातून असते, ती अत्यंत अभ्यासू असते, म्हणून आमच्यासाठी महत्वाची असते. मित्रांनो, डीएस न्यूज कोणतीही माहिती, सत्य माहिती रोखोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत आणते. म्हणून कोट्यवधी प्रेक्षकांनी डीएस न्यूजला आपली पहिली पसंती दिली आहे. हा व्हिडिओ, ही माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो तात्काळ डीएस न्यूजला सबस्क्राईब करा आणि आम्हाला सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.